अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आणि आजच्या एका नवीन आणि सुंदर विषयाला सुरुवात करूयात. आजचा विषय अतिशय गंभीर तेवढाच चांगला सुद्धा आहे. बऱ्याच स्वामी सेवेकरांचं काय होतं, अगोदर चांगलं चाललेलं असतं, मात्र ज्यावेळी स्वामी सानिध्यात येतो, ज्यावेळी सेवा चालू करतो, आरत्या चालू करतो, मंत्र म्हणायला चालू करतो, स्तोत्र म्हणायला सुरुवात करतो, त्यावेळी त्यांच्या आयुष्यामध्ये एका पाठोपाठ एक ही संकट यायला सुरुवात होतात आणि मग नंतर कुठंतरी आपल्याच भक्तीवरती प्रश्न उठवायला सुरुवात होते की नक्की आपण जे करत आहोत ते बरोबर आहे का, स्वामी आपल्या सोबत आहेत का. आपण इथं आल्यापासूनच आपले प्रॉब्लेम्स वाढायला लागलेले आहेत, आपल्या अडचणी वाढायला लागलेल्या आहेत, मार्ग सापडण्याच्या ऐवजी अडचणी आणखी येत आहेत. तर असं कशामुळे होतंय याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर पूनम रेमेडीज आणि ब्लॉग्स हे जे चॅनल आहे त्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा की ज्यामुळे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. पहिलं तर स्वामी सेवेमध्ये तोच व्यक्ती येतो ज्याचं पुण्य बळकट असेल, ज्याला जवळ घेण्याची इच्छा स्वामींची असेल, असाच व्यक्ती त्यांच्या केंद्रामध्ये, त्यांच्या मठामध्ये, अक्कलकोटला जाऊ शकतो. त्यांच्या इच्छेशिवाय आपण काहीही करू शकत नाही. कुठल्या ना कुठल्या रूपाने आपले ऋणानुबंध हे स्वामींशी जोडलेले असतात, त्यामुळेच आपल्याला स्वामी सानिध्य भेटलेलं असतं. त्यामुळे पहिली गोष्ट ही तर मी स्वामी सेवा करतो किंवा मी स्वामींच्या केंद्रामध्ये जातो म्हणजे मी किती करतो हा जो मीपणा आहे ना तो सोडून द्या. तुम्ही काही सुद्धा करत नाही. जे काही करून घेत आहेत ते फक्त आणि फक्त स्वामी करून घेत असतात. आपण फक्त निमित्त आणि पालापाचोळा आहोत हे कधीही विसरू नका. देवाच्या शक्तीच्या समोर आपली शक्ती आणि आपला पैसा हा तुच्छ आहे. कधीही त्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानायला सुरुवात करू नका. देवाला त्याच्यापेक्षा आपण श्रेष्ठ आहे किंवा इतर कोणी जर तुमच्यापेक्षा जास्त भक्ती करत असेल तर त्याला सतत हे जाणवून देऊ नका की तुम्ही जास्त भक्ती करता त्याच्यापेक्षा जास्त. मीपणा सोडला ना की सगळं काही सुरळीत व्हायला सुरुवात होतं. आता मेन मुद्दा म्हणजे की स्वामी सेवेत आल्यानंतरच आमचे प्रॉब्लेम वाढायला लागलेत, अडचणी वाढायला लागलेत. असं वाटतं की एका अडचणीपासून आता निघालो की आता कोणतीही अडचण आपल्या आयुष्यामध्ये येणार नाही. तर असं होत नाही. का नाही होत तर जवळजवळ 64,000 योनी पार करून आपण मनुष्यजन्म आपल्याला भेटलेला असतो. प्रत्येक जन्मामध्ये आपल्या हातून काही ना काहीतरी पाप किंवा दोष हे घडलेले असतात आणि ते सगळे दोष जे आहेत, ती सगळी पाप जी आहेत ते आपल्याला मनुष्य जन्मामध्ये येऊन फेडावी लागतात, ज्याला आपण भोग असं म्हणतो. आता स्वामी सानिध्यात आल्यानंतर भोग आपले नाहीसे होणार का, तर नाही होऊ शकत. जे आपण केले, जे आपण मातीमध्ये कोणतंही बी ज्यावेळी पेरतो आणि ज्यावेळी त्याला पाणी वगैरे घालतो किंवा ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी ते आपोआप त्याचं बीजाचं रूपांतर हे वृक्षामध्ये होत असतं. त्याचप्रमाणे आपण आत्ताच्या जन्मांपर्यंत जी काही पातक केलेली आहेत किंवा जी काही पुण्य केलेली आहेत त्या पुण्यानुसार, त्या पापानुसार आपल्याला फळ म्हणजेच कर्म हे भेटत असतं. आणि कर्म आपलं चांगलं ठेवा, आपल्या मनानं आपलं चांगलं व्हायला सुरुवात होतं. त्याचबरोबर की आपल्या अडचणी का वाढतात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळी तुम्ही स्वामी सानिध्यात येतात त्यावेळी तुमच्या अवतीभोवती जी काही स्पंदन असतात वाईट शक्तींची त्या तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात होतात आणि त्या ज्या वाईट शक्ती आहे अदृश्य रूपामध्ये, मग ते नकारात्मकता असोत किंवा कुणी काही केलेलं असोत किंवा तुमच्या कर्माची फळं असोत ती पटापट भेटायला सुरुवात होते. कारण स्वामींना आपला जो भोग आहे, जो आपला त्रास आहे तो लवकरात लवकर संपवायचा असतो. त्यामुळे त्या सगळ्या अडचणी एका पाठोपाठ एक यायलाच सुरुवात होते आणि त्यावेळी कुठंतरी माणसाला असं वाटतं की आपण जर ह्या सेवेमध्ये आलो नसतो तरच आपलं चांगलं झालं असतं. तर हे कुठंतरी थांबवा, हे विचार कुठंतरी थांबवा. असं समजा की हे दुःखाचे दिवस गेल्यानंतर सुखाची पहाट नक्कीच होणार आहे. स्वामी जसं म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर हे स्वामी म्हणण्यापेक्षा तुमच्या मनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये याची छाप टाका की भ्यायची काही गरजच नाही. जिथं ब्रह्मांड नायक आपल्या सोबत आहे तिथं भीती कोणत्या गोष्टीची आणि कशासाठी
करायची. जो आपला दाता आहे म्हणजे स्वामी महाराज आहेत ते त्रिकालदर्शी आहेत. तिन्ही काळ त्यांच्या हातामध्ये आहेत. जन्म मृत्यू याच्या पलीकडे आहेत. तुम्हाला सुद्धा माहित असेल की स्वामी महाराज हे प्रकट झालेले होते, कुणीही त्यांना जन्म दिलेला नाही. एवढी मोठी दैवी शक्ती आपल्या सोबत असताना, आपल्या पाठीशी असताना भियायचं कशासाठी? प्रत्येक संकटाला खंबीरपणे उभं राहून त्याला सामोरे जा. पळपुटापणा अजिबात करू नका. स्वामी सेवा अजिबात सोडू नका. रोजचे 3 अध्याय, 11 माळी जप, जी काही तुम्ही सेवा करत असाल थोडीशी करा. अगदी फक्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा, मात्र तो देखील मनापासून म्हणा. त्याच्यात कोणतीही शंका कुशंका अजिबात काढू नका. मला प्रत्येक गुरुवारी मठामध्ये जायचं होत नाही, केंद्रामध्ये जायचं होत नाही, तर स्वामी माझ्याकडे लक्ष देतील का? आता या गुरुवारी काहीतरी प्रॉब्लेम आला, अडचण आली, मग मी जाऊ शकत नाही स्वामींच्या दर्शनाला, मग मला कोणते दोष लागतील का? तर असं काहीही नाही. स्वतःच्या श्वासामध्ये, स्वतःच्या हृदयामध्ये स्वामींना निवासस्थान द्या की ज्यामुळे तुम्हाला सुद्धा स्वामी तेवढंच कुरवाळून जवळ घेतील. तुमची तन मन धन हे अर्पण करून स्वामींच्या चरणी लीन व्हा आणि श्रद्धेने मनापासून त्यांची श्रद्धा भक्ती ही करायला सुरुवात करा. नक्कीच तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये सुखाची पहाट ही आल्याशिवाय राहणार नाही. माहिती आवडली असेल, व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर भरपूर जणांना शेअर करा. सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.